जास्त काही वेळ घेणार नाही. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे प्रथमतः राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यासाठी भाऊ आहेत ते, मी त्यांचे सुरुवातीलाच स्वागत आणि अभिनंदन करतो. साहेब, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी निवृत्ती वेतन आहे, बाळासाहेब आंबेडकर सन्मान योजना, तर 20,000चा एक GR काढलेला. परंतु नंतर आम्ही दादांशी पण नंतर कोऑर्डिनेशन केलं, परंतु काही अंमलबजावणी झाली नव्हती. मी जास्त काय मागणार नाही. जो GR निघालाय जो 20,000चा, याची फक्त अंमलबजावणी करावी. आपण राज्यातल्या लाडक्या बहिणींना जसा सन्मान दिला तसा राज्यातील लाडक्या पत्रकारांचा सुद्धा सन्मान करावा. यावेळी फक्त एवढंच मागणी करतो. याच्या पुढे आपल्या गाठीभेटी होतील त्यास मी अधिक मागण्या करेन. आणि पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, दादा वगैरे आले आहेत, सर्वांचे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्यासमोर आपल्या अध्यक्षांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या माननीय मुख्यमंत्री साहेब परिपूर्ण करतील असं मी समजतो. फक्त त्याने एक आणखी एक विनंती करतो की गेल्या काही काळापासून 6व्या मजल्यावर होणारी कॅबिनेटच्या नंतरची बैठक पत्रकारांशी संवाद साधणारी ती खूप काळ बंद झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं विनंती करतो की आपण आश्वासन दिलेलं आहात की खूप चांगलं काम यापुढे होणार आहे, हे काम तात्काळ लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ती कॅबिनेट सिस्टम जी आहे आपली ती आपण पुन्हा 6व्या मजल्यावर सुरू करावी अशी मी आपणास विनंती करतो. मी आपले अध्यक्ष माननीय प्रमोदजी डोईफोडे यांना विनंती करतो की आपण तमाम पत्रकारांच्या वतीने, मंत्रालय वार्ताहर संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचा आपण सन्मान करावा. मला ही संधी मिळते. अजून एक जण मिळायची इच्छा आहे. साहेब बोलतात. अरे साहेब बोलतात ते म्हणतील ते करायचं आहे. हो नाही असं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत सावे इथे आलेले आहेत. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर आपल्याशी संवाद साधतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. पण तत्पूर्वी हे संवाद साधत असताना त्यांच्यामध्ये व्यत्यय होईल असं कोणीही करू नये अशी विनंती आहे. त्यांनी सांगितलेली खूप वेळ इथे आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्न जेव्हा विचारायचे असतील तेव्हा आपण हात वर करायचा, तेव्हाच आपण प्रश्न विचारता येतील. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण संवाद साधावा. सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला, त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत. आणि मगाशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, 29ला तुमचीच बॉडी आली अशी शुभकामना मी तुम्हाला देतो. खरं म्हणजे आपला हा संघ
राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातनं राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं काम तुम्ही करता. आणि जिथे काही चुका असतील त्या नजरेस आणून देतात, त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात. एखादी गोष्ट जी अतिशय जनोपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता. अर्थात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते. मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं. पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्व लोक ते करतात. गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं. आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडव्हर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय. तर मी त्यांना समजावून सांगितलं 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे. आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही, त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल. आणि पायाभूत क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय. खरं म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले, मी 14ला मुख्यमंत्री होतो, शिंदे साहेब आमच्या सोबत होते, 19ला 72 तासांकरता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो. मग मागच्या काळामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर 50 ओव्हरची मॅच होती. मग अजितदादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे 20-20ची मॅच होती. आता टेस्ट मॅच आहे, त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत. मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील, मुलींच्या जी पूर्वी आम्ही 50% फी द्यायचो त्याच्याऐवजी 100% फी देण्याचा आमचा निर्णय असेल. असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल. आणि अडचणी अनेक येतात,
पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय. आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो. एक मिनिट आलोक देशमुख. सर नमस्कार, मी आलोक देशपांडे. ही 5 वर्षात आपल्या राज्यात इतकं काय काय बघितलं, द्वेष, आरोप, सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं. ही पुढची 5 वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का? राजकारण थोडं वेगळं असेल का? याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? पूर्णपणे वेगळं असेल. मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ. आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे, कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलं आहे असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे 2019 पासून तर 22.5 पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू. दीपक बातूचे. सर, लाडकी बहीण योजना याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,500 जेव्हा दिले तेव्हा स्मृतीने कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्मृती होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल आणि विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईच्या अधिवेशनात करावी? विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू, कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. सोनू श्रीवास्तव. मेरा सवाल है कि सब कुछ अच्छा चल रहा था तो इतना डिले क्यों हो गया? और पूर्व बच्चे ने कहा कि आज भी मनोबल करना पड़ा.
देखिए, ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता। इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था, 2009 में भी करीब 9 दिन का डिले था। तो कई बार हम लोगों को ये समझ लेना पड़ेगा कि कोएलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं। एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक ही पार्टी को करना है। कोएलिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है। वो कंसल्टेशन हमने किया है। करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किए हैं। वो कितने अभी हम नहीं बताएंगे, वो पार्टियां बताएंगी, इसलिए मुझे पूछो मत। और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है। कुछ थोड़ा बचा है उसमें, वो भी कर लेंगे। तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो गए। प्रवीण राऊत. सीएम साहेब, मागील महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष होते. त्या तिन्ही पक्षाकडे जे विभाग होते तेच विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार? थोडे बहुत बदल होऊ शकतात, फार बदल होतील असं नाही आहे, थोडे बहुत बदल होतील. धर्मेंद्र जोरे. नमस्कार सर. पूर्वीच्या 2014 आणि 19 वेळी आपलं जे शेड्यूल आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी धरलं जातं. यावेळी तुमच्या डोक्यात काही अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही कायद्याची हमी दिली होती. आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात कायदे काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर आम्हाला सांगितलं उद्यापासून आम्हाला काहीतरी काही गोष्टी आहेत डोक्यात, पण अजून माझ्या दोन्ही कन्सल्टेशन मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत, जसं नदी जोड प्रकल्प, याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत, ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत, ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे, हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो. आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकल्याने होत नाही, अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात. त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती, माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती, पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल. जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे, या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असतो. दिनेश मौर्या. मौर्या. 5 साल आपके संघर्ष के परिश्रम के रहे और आज जब आप सिग्नेचर कर रहे थे तो किन भावों से गुजर रहे थे उस बारे में बताइए. एक दूसरा फिजिकल डिसिप्लिन बहुत जरूरी है इस कार्यकाल में, तो उस चुनौती से निपटने के लिए क्या जाएंगे आप? देखिए, मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है, उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए 5 लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है. पहली साइन वो मैंने की हुई है. और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले 10 सालों से 2.5 साल में विपक्ष का नेता रहा, लेकिन 7.5 साल में सरकार में रहा, तो सरकार का अनुभव भी बहुत है. किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है, मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर, जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है. और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है, क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं. तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है. और जहां तक फिस्कल डिसिप्लिन का सवाल है, तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा, क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है. देखिए क्या होता है कि नॉर्मली आप
सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में, दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं, लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने 4 गुना 5 गुना बढ़ाया है, जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है, क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है, इसके सोशल रिटर्न भी होते हैं, इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं, लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है, तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा, हम उसको करेंगे। सदानंद खोपकर. रवींद्रजी, प्रथम मी आपल्याला मध्ये मोठा भाग करतो. 2014 पूर्वीचं जे जो महाराष्ट्र आपण पाहिला होता, 2014 नंतरचा 2024 10 वर्षाचा काळ म्हणजे तसा फार मोठा काळ गेलेला आहे. या 2024 नंतरच्या महाराष्ट्राकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे, मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील, माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं. त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की 2 पक्षांमध्ये किंवा 2 नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. की महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ते पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल. याला जोडून एक तर तुम्ही राहताय तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्यावं? मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहील, आम्ही सगळेच राहणार. संजय बापट. संजय बापट. वन मिनिट. संजय बापट. संजू एक मिनिट. संजय बापट. पायाभूत सुविधा आवडता विषय असतो. मी मानकातामध्ये समृद्धी महामार्ग पूर्ण केला, त्याच्यानंतर या टप्प्यामध्ये सुरुवात केली शक्तीपीठ महामार्ग. काय पण निवडणुकीच्या वेळी त्याचं भूसंपादन शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा. सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे, पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला, लोकांना समजावून केला. त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांची चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू. कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे. त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का, किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का, असं चर्चेतनं मार्ग काढू. पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं. म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हळूहळू पुण्यात शिफ्ट होणारच नाही, पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालन्याला होताना दिसतोय. तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं, चित्र एकदम.
आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे, पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल, तोपर्यंत होणार नाही. नाही, ते असं आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण होते. म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले, पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला. मग मला असं वाटतं आता ते अंतिम टप्प्यात आहे. बरोबर. संजीव शुक्ला संजीव जोड़ी. संजीव शुक्ला से पहले तो आपको तीसरी बार मुख्यमंत्री बनने के लिए बधाई देता हूँ. मैं ये जानना चाहता हूँ कि पिछली बार मतलब आपने जो मंत्री के तौर पर काम अच्छा किया है, लोगों की भावना है आपके मंत्रालय के पास रखी, तो वो रखेंगे क्या? दूसरी बात मैं ये भी कहना चाहता हूँ कि लाडली बहनों की वजह से आपको सफलता मिलने में काफी आसानी हुई. राजनीति में इतने व्यभिचारी घुस गए हैं, कई मंत्रियों के ऊपर ऐसे बलात्कार के इस तरह के आरोप लगे हैं, तो क्या आप उनका अप्रेजल देखें उसके बाद मंत्री बनाएंगे या किसी को बना देंगे? देखिए, पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय किसके पास रहेगा ये अंतिम चरण में है, उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे. यूनिलैटरली उसकी घोषणा मैं नहीं कर सकता. और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है, मूल्यांकन हो रहा है. उस मूल्यांकन क्योंकि हमारे जो दोनों साथी है एकनाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी, हम तीनों ने बैठकर ये तय किया है कि हम मूल्यांकन करेंगे, पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा, उसके आधार पर आगे का निर्णय होगा. और कई बार क्या होता है, देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं, अलग अलग प्रकार के समाजों का प्रतिनिधित्व होता है. तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है. कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि 3 लोगों को मंत्री पद बांटने हैं तो आगे पीछे होता है. कोणी सिनियर सिटीजन नाहीये. तुम्ही हे लक्षात ठेवा, राजकारणामध्ये जोपर्यंत जनता ठरवत नाही तोपर्यंत कोणी म्हातारे होत नाही, कोणी रिटायर होत नाही. विनोद जगताप. सर, मेरा सवाल ये है कि नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास होंगे? और पिछले 2.5 साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजरात जा रहे हैं. देखिए, विपक्ष को तो बार बार जवाब दिया है, आंकड़ों से दिया है. आज आपको एक और नया आंकड़ा बताता हूं कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका 90% एफडीआई 6 महीने में मिल गया. तो आप समझ सकते हो कि कितना इनफ्लो इंडस्ट्री का आ रहा है. और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा. मेरी बातचीत अंतिम चरण में है कि जिनको महाराष्ट्र को पाकर, उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी, ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में. अजय वैद्य. आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. प्रश्न असा असतो की त्याची जी अंमलबजावणी असते त्यावरती अधिक असं बघायला मिळतं की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे किंवा नीट माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही. म्हणजे जर 100% पैकी 70% लोकांना मिळाला लाभ आणि पात्र असून 30% जर मिळत नाही त्यांच्यामुळे ती योजना टिकाऊ होते. तर ह्याची जी अंमलबजावणी जी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी तुम्ही आता म्हणाल तुम्ही काही सजेशन द्या म्हणून मी सजेशन नाही, चांगलं आहे. कराल का तुम्ही? असं मॉनिटरिंग सिस्टीम असावी की त्याचा एक स्वतंत्र खातं निर्माण करावं, त्याला एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री असावे, त्यांना सगळ्या खात्यांना ऍक्सेस असावा आणि त्यामुळे त्यांनी त्याचं मॉनिटरिंग केलं काय तर ह्या योजना खरोखर लोकांना प्रत्यक्ष लाभ होऊ शकेल. आणि माझं एक सजेशन असं आहे की शिंदे साहेबांनी या सगळ्या याच्यात जो हे केलेलं आहे ते शिंदे साहेबांकडे हे काम सोपवलं तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि त्यांना सगळे अधिकार द्यावे करायचं आणि या खात्याला शिवशाही खातं असं नाव द्यावं अशी माझी. आपली सूचना चांगली आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजीच्या थ्रू होतं. सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही.
या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून. निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करू. दुसरे एक सुरेंद्र गांधी, एक मिनिट, सुरेंद्र गांधी. ते आता आपला निधी परत जात नाहीये, निधी आपण केवळ खर्च करतो. जरा एकच मिनिट, एक 1 मिनिट. सुरेंद्र असं म्हणत होतं की विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष असून हे लाडक्या बहिणी यांचा आदर केला नाही. बरं, जरी त्यांची 10% त्यांची राहील असली, 10% तरी काही राज्यांमध्ये तेवढे आमदार नसताना विरोधी पक्ष नेते पण जरा गेले. तसा विचार आपल्याकडे होता. बघा, हा निर्णय अध्यक्षांना करायचा. हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो, हा अध्यक्षांचा निर्णय असतो. अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल. आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्षनेते पद नव्हतं 10 वर्ष, तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते, किंवा सगळ्या प्रकारे त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्षनेता असतो तिथे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल. त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा, आम्ही कधीच विरोध करणार नाही. लाडकी बहीण कोणतरी बोलते. बघा, शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला, कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्याचसोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय, म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय, विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते. म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने 3 नवीन कायदे तयार केले आणि या 3 नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या, जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत. आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे. फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्यायसंहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल. प्रसाद पाटील 1 मिनिट. प्रसाद पाटील एक 1 मिनिट. प्रसाद पाटील. एक सवाल प्रश्नाचं उत्तर देऊन फक्त एवढं विचारलं, गृह खातं कोणाला कुठल्या पक्षाकडे राहील आणि अर्थ खातं कुठल्या पक्षाकडे राहील? आता आम्ही तिघं मिळून ठरवू. आम्ही आता तिघं मिळून सरकार, त्यामुळे सरकारकडे राहील आणि सरकार चालेल. एबीपी माझा. एकनाथ शिंदेची शेवटच्या टप्प्यापर्यंत नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती. नेमकं कारण काय स्पष्ट झालंय का? आणि गृह खातं खरंच त्यांच्याकडे जाणार आहे का? मी तुम्हाला 100% सांगतो, त्यांची बिलकुल नाराजी नव्हती. मी स्वतः त्यांना भेटलो होतो. त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती. नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या, पण कुठली नाराजी नव्हती. उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं. मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री मला सांगितलं तेव्हा मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये. पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं. मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या, म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव नव्हता. पांडुरंग मस्के शेवटचा. उदाहरणादाखल सांगतो की गिरीश महाजन समजवायला गेले. गिरीश महाजन समजवायला गेले नव्हते. गिरीश महाजन सहज भेटायला गेले होते. मला गिरीश महाजन त्याला बाहेर आल्यावर समजलं. ते मला म्हणाले बातमी चालली की मी समजवायला गेलो. मला कशाला गेले तुम्ही? पांडुरंग मस्के. पांडुरंग. आसाम सरकार ने डीप बैंक किया पूरे राज्य में
आपकी सरकार आज आई है, मैं जानना चाहता हूँ क्या आपकी 12वीं वजीर पेश करेगा या क्या आपका? देखिए, गोवंश हत्या बंदी का कानून हमने पिछले समय मंजूर किया है। हमारे यहाँ पर गोवंश केवल गाय नहीं, गोवंश की हत्या नहीं की जा सकती है। उस कानून को कड़ाई से हम लोग लागू कर रहे हैं। शेवटचं जर बसके पांडुरंग बसके दादांनी शिवून दिलं. कर्जमाफीच्या संदर्भात जी आम्ही घोषणा केली आहे तिच्या अंमलबजावणी करू. प्रश्न एक कॉर्पोरेशन मुंबई के आसपास के कॉर्पोरेशन है, उसके सारे चुनाव 2-3 साल से पेंडिंग है। अब देखिए, सुप्रीम कोर्ट में वो अटके हैं, लेकिन हमारा प्रयास रहेगा। हमने पिछले भी समय सरकार की ओर से अर्जी लगाई थी कि इतने समय इसको पेंडिंग रखना ठीक नहीं है। सुप्रीम कोर्ट ने जो इंडिकेट हमको किया उसमें वो अभी कंटिन्यूस सुनवाई लेंगे, ऐसा उन्होंने कहा है। हमारा प्रयास रहेगा कि जल्दी सुनवाई हो, क्योंकि केवल वहां नहीं, पूरे महाराष्ट्र में ये चुनाव बाकी है। और मैंने बार बार ये कहा है कि स्वस्थ लोकतंत्र के हिसाब से जो स्थानीय इकाई है उसका चुनाव होना बहुत जरूरी है. दीपक कैतके शेवटचा प्रश्न दीपक माझा प्रश्न असा आहे की आपला राजकीय संपूर्ण संघटनाचा सगळा संघर्षाचा प्रवास आम्ही बघितला, कव्हर पण केला. आज ज्यावेळेला आपण शपथविधीच्या वेळेला शपथ घेत होता त्यावेळेला नेमकी आपल्या मनात काय भावना होती? कारण काय नेमकं काय वाटतं? मी एवढंच सांगू शकतो की आपल्या सगळ्यांना साईबाबांनी एक मंत्र दिलेला आहे, श्रद्धा आणि सबोरी. शेवटचा प्रश्न प्रेमानंद एक 1 मिनिट बरं ना. या निवडणुकीतील लोकसभेला एक अरे 2014ला तुम्ही सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना प्रश्न मार्गी लावणार. आता काय ठोस निर्णय होणार आहे का? असं आहे की त्याच्यानंतर मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली. कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले, परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला. नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं. आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे. आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ. सर 2019 से लेकर 2024 तक खासकर लॉ एंड ऑर्डर को लेकर आपको हमेशा गृह मंत्रालय आपके पास था, विरोधी पक्ष आपको टारगेट करता रहा. पूरा 5 साल का कार्यकाल आपके पास है, मेजोरिटी है. क्या महाराष्ट्र शांत रहेगा? महाराष्ट्र. और दूसरा सवाल, खासकर प्रचार के दौरान की जात न्याय लड़त है, कास्ट सेंसस की बात होती है, वरिष्ठ ने बार बार की, तो क्या कास्ट सेंसस को लेकर भी सरकार के एजेंडे पर होगा? और इसी से जुड़ा हुआ एक सवाल है, ये पत्रकारों के लिए आपने कानून बनाया था, लेकिन उसका अभी तक नोटिफिकेशन नहीं निकला है, उसको लेकर आप क्या सोच रहे हैं? पहला आपने क्या कहा था? देखो इंग्लिश में मैं भूल गया. ऐसा है कि कोई भी गृह मंत्री बने तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है, टीका होती है. गृह मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं, गाली ज्यादा मिलती है, लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है. मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूं कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में
कानून व्यवस्था अच्छी रहे, महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे, इस प्रकार के सारे उपाय करेंगे। देखिए, भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है। जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारे समर्थन से ही हुआ है। हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो। कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है, संख्या में कम समाज है, विशेष रूप से माइक्रो ओबीसीज है, इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है। इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए, उस प्रकार से उसको करना चाहिए। उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा। पत्रकार हल्ल्याच्या संदर्भात जी काही त्या कायद्याच्या संदर्भातली कारवाई बाकी आहे ती स्वतः लक्ष टाकेन त्याच्यामध्ये आणि आपण ते काम करू। आणि त्यासोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण 20,000चा GR काढला, पण त्याच्या काही अटी शर्तीमुळे अंमलबजावणी होत नाही, तर पुढच्या आठवड्यातच त्या संदर्भातली कारवाई मी पूर्ण करेन। आजचा बजेट आपला डेफिसिट होता आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या तुम्ही जाहीर केल्या त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आर्थिक स्थिती लावावी लागेल। नंबर 1, नंबर 2, कोकणाचं पॅकेज आपण मागितलं ते जाहीर केलं होतं, त्याचा पुढे काय झालं? पहिली गोष्ट अशी आहे की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बजेट हे डेफिसिटच असतं। गेल्या 20 वर्षामध्ये फक्त मला असं वाटतं 17-18चं बजेट होतं की ज्यात आपण रेव्हेन्यू सरप्लस होतो, बजेट डेफिसिटच होतो पण रेव्हेन्यू डेफिसिट नव्हतं। त्यामुळे डेफिसिट असं हे काही गैर आहे असं माझं मत नाहीये। फक्त पैसा कशावर खर्च होतो त्यातनं आपल्याला आउटपुट काय मिळतो या गोष्टी महत्वाच्या असतात। आणि तुमचा डेट GDP रेशिओ काय, जसं उदाहरणादाखल लोक सांगतात महाराष्ट्रात 7 लाख झालं, 7 लाख कोटी कर्ज झालं, पण महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो GSDP आहे तो आता ½ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्याशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करता त्यावेळी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपल्याला चांगलाच दिसतो। अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा 2-3% भार हा पुन्हा ऋणभार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पडणार आहे, पण त्याचवेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही त्याची भरपाई करू शकू। म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे, याची चिंता केली पाहिजे की डेफिसिट कशामुळे होत आहे। जो पैसा चाललाय तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातोय की नाही तो प्रयत्न आम्ही करू। आज परंपरा आहे की नवीन सरकार